नमस्कार मंडळी, आज आहे रक्षाबंधन आहे. मला आहे 2 मुली. त्यासाठी त्या उठायच्या अगोदरच मी रिद्धी सिद्धींसाठी ताट करून ठेवलं होतं. त्यांची गिफ्ट पण मीच आणून ठेवलेलं होते, राख्या आणून ठेवल्या होत्या. मला 2 मुली आहे, पण मी माझ्या दोन्ही मुलींना एकमेकांना राखी बांधायला लावते. आणि इथे मी बांधत होते माझ्या कृष्णाला राखी. सगळ्यात अगोदर बांधणार आहे मी कृष्णाला. आणि मी आजकाल माझ्या कृष्णाला खूपच मानायला लागली, भक्ती करायला लागली. जेव्हापासून प्रेमानंद महाराजांचे प्रवचन ऐकायला लागले ना, तेव्हापासून मानसिक संतुलन पण खूपच चांगलं झालं. टेन्शन येत नाही, काही नाही. आणि कृष्णाच्या मध्ये नामस्मरण चालू होते, कृष्णाचे मंत्र चालू राहतात आणि खूपच खुश झाली आहे. काय आहे का नो प्रेमानंद महाराज काय सांगता, तर त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटते. आणि जसं कृष्णाला मी ना आता भाऊ मानलेलं आहे आणि मला खूपच भक्ती करायला लागली मी कृष्णाची. आणि आजचं चालवते माझ्या कृष्णाला राखी बांधणं. आणि मग मी माझ्या रिद्धीला पण राखी बांधायला लावली आणि सिद्धीला पण राखी बांधायला लावली. कारण रिद्धी सिद्धींना पण आपल्या धर्माची शिकवण आपण नाही तर लोक देणार आहे का. तर मी माझ्या रिद्धी सिद्धींना पण कृष्णाची भक्ती करत त्या पण. आणि ते रिद्धी सिद्धी पण बांधत होते बाळकृष्णाला राखी. तर रिद्धीने बांधली, सिद्धीने. मग त्या मला म्हणत होत्या की मम्मा आपण कृष्णाला राखी का बांधतोय. तिला म्हटलं की बाबा कृष्णाला आपण आपला भाऊ मानायचा, जे करून कृष्णसुद्धा आपली रक्षा करतो. जसे त्यांनी अर्जुनाच्या बायकोची द्रौपदीची रक्षा केली होती, तसे कृष्ण सुद्धा आपली रक्षा करतो. प्रत्येक वाईट वेळेमध्ये आपण कृष्णाला जेव्हा पण बोलू ना, तेव्हा कृष्ण येतात. ही माझ्या अनुभवावरून सांगते. वाईट परिस्थिती आहे ते पण निघून जाते. त्या परिस्थितीमध्ये देवच आपला मनोबल वाढत जातो. अनुभवावरून सांगते, कृष्ण नामस्मरण केल्यावर खूपच चांगलं वाटतं. इकडे चालू होतं माझ्या रिद्धी सिद्धीचे एकमेकांना राखी बांधणं. असं नाही आहे की बाबा राखी बांधण्यासाठी 2 भाऊच लागतात. एक बहिणी सुद्धा राखी बांधू शकता आणि एकमेकाची रक्षा करू शकता. लोकांना असं वाटतं की नाही बाबा मुलगा आहे तोच रक्षा करू शकतो, असं काही नसतं. मुलं मुली काही नसतं. ह्या माझ्या इथे चालूत माझ्या रिद्धी सिद्धींना राखी बांधणं झालं होतं. सिद्धीने दिली होती रिद्धीला घड्याळ, म्हणजेच लाईटची वॉच. आणि त्या दोघी खूप खुश झाल्या होत्या. मी माझ्या लेकरांना सर्व गोष्टी पुरवते ज्या त्यांना हवा आहे, नाही आहे. कोणत्या गोष्टी ज्या गोष्टींची आपली कधी हौस झाली नाही त्या गोष्टींची मी त्यांना हौस पुरवत असते. असं नाही आहे की बाबा आपल्याला नाही भेटलं आहे त्या गोष्टी आपल्या लेकराला नाही भेटल्या पाहिजे, असं नाही. जे आपल्याला भेटलं नाही आहे ते आपल्या लेकराला भेटलंच पाहिजे, हा माझा प्रयत्न चालू असतो. आणि इथे सिद्धू घालत होती, तिला साखर दिली. आणि इकडे रिद्धी सिद्धीला घालत होती, बांधत होती राखी बांधली. आणि आमचं आता रक्षाबंधन संपत आलं होतं. आणि इथं चालू होती मम्मा मला कॅडबरी दे. हिंदी मी देऊ तिला का ती देऊ मला. म्हटलं अरे मग रिद्धीने तिला कॅडबरी दिली. आणि इकडे चालू होते वॉच पण दिली. परत येईल वापस. अशा प्रकारे हा गिफ्ट होता.